नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आजचा तिसरा दिवस. आजचा अध्याय चौथा, देवीची स्तुती. त्यावरनं मला एक असं सुचलं, आठवलं म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते, की आपण नेहमी देवाची प्रार्थना करतो, देवाला पूजतो, भजतो. हे सगळं आपण मोठ्याने, मनातल्या मनात तर असतं, पण आपण आरती करतो ती पण एकदम मोठ्याने करतो, कारण देवानं स्तुती केलेली खूप आवडते. आणि ती स्तुती आपण नेहमी अशी पूर्ण आपल्या अंतःकरणातनं करत असतो. तर या अध्यायात पण देवीची स्तुती याबद्दल दिले. तर श्री मेधा ऋषी सुरथाला देवीचे चरित्र पुढं सांगू लागले. देवानी देवीची उत्तम अर्थपूर्ण शब्दांनी स्तुती केली. देवी सर्वांच्या जाणीवेत विविध शक्तींच्या रूपात कशी स्थित आहे त्याचे पुष्कळ वर्णन त्यांनी केले. तिच्या दयाळूपणाची, पराक्रमाची, सर्व व्यापित्वाची, प्रभावाची, सद्गुणांची, आद्यशक्ती रूपाची नाना प्रकारे स्तुती केली. विश्वस्वरूपिणी, विश्वपालिका, शुभवर्धिनी, लक्ष्मी, अलक्ष्मी, श्रद्धा, लज्जा, सर्वाश्रया, आद्या, स्वाहा, स्वधा, मुक्ती, हेतू, शब्दशक्ती, अचिंत्या, परमविद्या, भगवती, मेघा, अंबिका, गौरी, पार्वती, भवानी, धनदा, यशोदा, दुर्गा, दारिद्र्यहारिणी, दुःखहारिणी अशा नाना नामांनी आणि विशेषणांनी तिची वारंवार स्तुती केली. तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमथनी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. अंबाबाईचा अंबाबाईचा. हाय. आजचा रंग राखाडी. कळतंय ना बघून माझ्याकडे? पूर्ण कम्प्लिटली राखाडी, कुठेही काही कॉन्ट्रास्ट नाही वापरलंय मी आज. आणि आजचा दिवस आहे तिसरा. राखाडी रंग, ह्या रंगाबद्दल आपण खूपसा विचार करत नाही, कारण आपण कधी आपल्या वॉर्डरोबमध्ये सुद्धा राखाडी रंग काही खूपसा नसतो. मला आवडतो पर्सनली हा, कारण हा रंग खूप एलिगंट दिसतो. पण जनरली आपण खरेदी करताना राखाडी रंगाचं साडी किंवा राखाडी रंगाचं ड्रेस घेऊया असं काही डोक्यात ठेवून आपण जात नाही. पण हेही मला अजून काय जाणवलं माहिती आहे का या रंगाबद्दल, की मी जे काही रंगांचे सुरुवातीला कलर्सबद्दल जे एपिसोड केले होते त्याच्यात मी 9 रंगाचा समावेश केला आहे, पण राखाडी रंगाबद्दल मी बोलले नाही. मग मला आज असं वाटलं चला आपण ह्या रंगाबद्दल पण थोडंसं काहीतरी बोलूया. राखाडी रंग हा शांतता निर्माण करतो. घरामध्ये राखाडी मेणबत्त्या किंवा कुठलीही कलाकृती असेल ना, तर घरामध्ये थोडी शांतता असते. हा रंग आत्मिक शांती देतो आणि आत्मचिंतनासाठी सुद्धा या रंगाचा वापर केला जातो. आव्हानांमध्ये सुद्धा भावनेला, आपल्या शांततेच्या भावनेला महत्त्व देतो राखाडी रंग. या रंगाबरोबर इतर कलर कॉम्बिनेशन्स तुम्ही इझिली कंबाईन करू शकता. आज काय घातलंय मी? ही साडी आहे, दिसते तुम्हाला? पण हे खरं फॅब्रिक आहे. हे खूप, त्याला थोडे ग्लिटर आहेत छान. कॅन यू सी दिस? दिसतंय ना? खूप छान पद्धतीने पेटल्स पण आहेत फॅब्रिक्सचे केलेले, आणि हे मी ड्रेप केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक थोडं गुपित पण आहे लपलेलं, ते काही मी आत्ता सांगणार नाही आहे, हे तुम्हाला पुढच्या भागांमध्ये बघायचं आहे. पण इझिली मी ते कॅरी करू शकली आहे, आणि त्याच्याबरोबर ग्रेबरोबर गोल्ड असल्यामुळे सुद्धा या अशा गोष्टी तुम्ही पार्टीवेअरला वगैरे निश्चितच वापरू शकता. एखादं छोटंसं रिसेप्शन जरी असेल लग्नासाठी, इवन यू कॅन वेअर सच ड्रेप. आहे की नाही गंमत या राखाडी रंगाची? आणि किती छान दिसतंय हे, आणि खूप एलिगंट दिसतंय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते ना, आपण कुठलेही ड्रेस, साडी जेव्हा काहीही घालतो ना, ॲक्सेसरीज प्रॉपर असल्या पाहिजेत. मस्त छान मॅचिंग केलं ना का तुम्हाला स्वतःलाही ते बरं वाटतं, आणि कॉम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत गोष्टी. जसं आज मी इयरिंग्स घातल्या आहेत, किंवा हा मी चोकर घातला आहे.
सो इट लुक्स नाईस आणि इट रिअली गोइंग वेल विथ द आउटफिट. पटतंय की नाही तुम्हाला? मग अशा सगळ्या टिप्ससाठी तुम्हाला लाईफ अँड स्टाईलला सबस्क्राईब करावंच लागेल. आणि नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही, तर तुम्हाला शेअर करायचंय, मॅक्झिमम शेअर करायचंय, कमेंट करायचंय आणि लाईक नक्कीच करायचंय. सो स्टे ट्यून टू लाईफ अँड स्टाईल. थँक यू.